मंडळी, श्रावण महिना म्हटलं की सण समारंभ, व्रत वैकल्य आणि उपवास चालू आहेत. आज आपण उपवासाची अशी खमंग आणि कुटकुटीत बर्फी बघणार आहोत जी तुम्ही ओळखूच शकणार नाही कशाची आहे. बरं, यामध्ये ना दूध पावडर, मावा ना काजू बदाम, तरी ही 15 दिवस टिकणारी अतिशय चविष्ट अशी ही बर्फी आहे. चला रेसिपीला लगेच सुरुवात करूयात. यासाठी लागणारं साहित्य व कृती बघूयात. त्याआधी मी ज्योती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते शुभज्योत रेसिपीमध्ये. ही खमंग आणि कुटकुटीत अशी बर्फी बनवण्यासाठी कपने मोजून 2 कप शेंगदाणे घेतलेत आणि शेंगदाणे आता अगदी मीडियम टू लो फ्लेम वरती खमंग असे भाजून घ्यायचे. ही बर्फी बनवताना सगळ्यात महत्त्वाची टिप आहे ती म्हणजे शेंगदाणे अगदी मीडियम टू लो फ्लेम वरती खमंग असं भाजून घेणे. कारण शेंगदाणे जेवढे छान भाजले जाणार आहेत ना, तेवढी तुमच्या बर्फीची चव खमंग अशी होणार आहे. त्यामुळे शेंगदाणे किमान 15 ते 20 मिनिटं तरी छान मीडियम टू लो फ्लेम वरती भाजून घ्या. शेंगदाण्याची बर्फी याआधी तुम्ही बरेच वेगवेगळ्या प्रकारे केली असेल, परंतु या पद्धतीने कधी केली आहेत का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. म्हणजे ही पद्धत अगदी छोट्या छोट्या गोष्टींमुळे वेगळी ठरते आणि नेहमीच्या बर्फीपेक्षा, नेहमीच्या शेंगदाण्याच्या चक्कीपेक्षा, वडीपेक्षा याची टेस्ट अजूनच भारी होते. जवळजवळ 15 ते 18 मिनिटांमध्ये शेंगदाणे माझे छान असे भाजले गेलेत. अगदी मीडियम टू लो फ्लेमवर शेंगदाणे भाजल्यामुळे ना शेंगदाण्याचा रंग खूप जास्त डार्क होत नाही, परंतु ते आतून पूर्णपणे छान असे भाजले जातात. शेंगदाणे काढून झाले की 2 कप शेंगदाण्यासाठी इथे मी अर्धा कप खिसलेलं खोबरं घेतलंय, सुकं खोबरं. हे खोबरं सुद्धा अगदी लो फ्लेमवरती छान खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचं. खोबरं भाजताना खूप जास्त डार्क भाजायचं नाही, हलकसं लालसर रंगावरती आलं की लगेच काढून घ्यायचं. यामुळे खोबऱ्याची चव छान राहते. चला, तुम्ही बघू शकताय किती सुंदर असा रंग आपल्या सुक्या खोबऱ्याच्या खिसाला आलाय. आता लगेच हा खिस काढून घेऊयात आणि अगदी बारीक खिसण्याने खिसल्यामुळे ना आपण याला मिक्सरला बारीकही करणार नाही आहोत, फक्त हाताने याला क्रश करणार आहोत. लो फ्लेमवर भाजल्यामुळे हा अगदी खिस कुरकुरीत असा होतो. चला, आता शेंगदाणे सगळ्यात आधी हातावरती चोळून छान अशी सालं काढून घ्यायची. शेंगदाणे छान थंड झालेत, थंड झाल्यानंतर साल काढायला घ्या, म्हणजे पटकन साल निघते. हाताने काढू शकता किंवा एखाद्या कापडावरती तुम्ही शेंगदाणे घालून कापडाच्या मदतीने सुद्धा काढून घेऊ शकता. आता माझ्या आधीचं ताट छोटं पडत होतं, म्हणून मी मोठ्या ताटामध्ये शेंगदाणे काढून घेतलेत आणि हाताने छान चोळून मी याचे शेंगदाण्याचे सालं काढून घेतली. अगदी लो फ्लेमवर भाजल्यामुळे आणि खूप जास्त वेळ छान खमंग भाजले गेल्यामुळे लगेच सालं निघतात. खूप जास्त सालं निघले नाही तरीही चालेल, थोडीफार शेंगदाण्यांना सालं तशीच राहिली तरी काही हरकत नाही. काढलेली सालं व्यवस्थित पाखडून घ्यायची, म्हणजे सगळी सालं छानपैकी शेंगदाण्यामधून भाजलं होती. तुम्ही बघू शकताय बऱ्यापैकी जवळजवळ 80% शेंगदाण्यांची सालं छान निघली गेलेत. 20% असे राहिले तरीही चालतात. चला, आता मिक्सरला शेंगदाणे छान आपण बारीक करून घ्यायचे. आता मिक्सरला शेंगदाणे बारीक करत असताना दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, शेंगदाणे बारीक करत असताना मिक्सर आवर्जून पल्स मोडवरती फिरवायचा. खूप जास्त आपण जसं घरी भाजीला शेंगदाण्याचं कूट करतो तसा हा कूट आपल्याला करायचा नाहीये. ओबडधोबड असं कूट हवाय, थोडेसे शेंगदाणे मोठे हवेत आणि थोडंसं शेंगदाण्याचं बारीक कूटही हवाय. अशा पद्धतीने शेंगदाणे बारीक करून घ्या. फक्त पल्स मोडवरती ना 2-2 सेकंद फिरवा, अगदी परफेक्ट असं हे टेक्स्चर तुमच्या शेंगदाण्याच्या कुटाला भेटेल. चला, आता केलेला कूट ताटामध्ये परत एकदा काढून घेऊयात. तुम्ही बघू शकताय किती शेंगदाणे बऱ्यापैकी मोठे आहेत आणि बऱ्यापैकी बारीक झाले आहेत. परफेक्ट असा हा कूट आपला तयार झालाय. आता हे सुकं खोबरं अगोदर सांगितल्याप्रमाणे आपण हातानेच हे फक्त चुरून घेणार आहोत. जर तुम्ही हा मिक्सरला बारीक करायला गेलात ना तर त्याची पूर्ण पावडर होईल, त्यातून तेल बाहेर यायला सुरुवात होईल, त्यामुळे हातानेच फक्त चुरून घेतलंय. चला, आता कढई गॅसवरती परत एकदा ठेवली, गरम करून घ्यायची. यामध्ये 2.25 कप गूळ घालायचा आणि 3 ते 4 चमचे तूप घालायचं. 2 कप शेंगदाण्यासाठी 2.25 कप गूळ हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे, गोडीसाठी आणि वडीच्या बाइंडिंगसाठी सुद्धा. आता तुपामध्ये गूळ आपल्याला फक्त विरघळवून घ्यायचा आहे, खूप जास्त याचा पाक वगैरे आपल्याला काही करायचं नाहीये. तुम्ही बघू शकताय गुळ किती सुंदर असं विरघळला गेलाय. बरं, हा गुळ माझा सेंद्रिय आहे, त्यामुळे त्याला एक चकाकी, एक चमक आणि कलर वेगळाच आहे. छान डार्क रंग असतो आणि ओलसरपणा सुद्धा त्यामध्ये जास्त असतो. चला, पाक सुंदर असा तयार झाला की यामध्ये हा दाण्याचा कूट घालायचा, त्याचबरोबर खोबऱ्याचा खिसही घालून घ्यायचा आणि सगळं मिश्रण फक्त 1-2 मिनिटं परतवून घ्यायचं. परतवत असताना गॅस अगदी लो ठेवायचा आणि लो फ्लेमवरती परतवत राहायचं, जेणेकरून या सगळ्या गोष्टी गुळामध्ये छान मिक्स होतील आणि याला सुंदर असं बाइंडिंग येईल. बरं, गूळ चांगला असल्यामुळे बाइंडिंग छान लगेच यायला मदत होतं. जर या स्टेजला तुम्हाला वाटलं की तुमच्या गुळाला, तुमच्या मिश्रणाला बाइंडिंग नाहीये, ते फकफकीत दिसते, अशा वेळेस फक्त हलकासा पाण्याचा शिंतोडा मारा. यामुळे आपली वडी अजिबातही खराब होत नाही किंवा ती खूप जास्त दिवस टिकणार नाही असंही होत नाही. फक्त एक हलकासा पाण्याचा शिंतोडा द्या आणि लगेच मिक्स करून घ्या. यामुळे तुमच्या मिश्रणाला छान असं बाइंडिंग येईल. आता तयार झालेलं मिश्रण खूप जास्त थंड होऊ द्यायचं नाही, ते लगेच तेल लावलेल्या ताटलीमध्ये काढून घ्यायचं. जे कोणतं भांडं तुम्ही वडी सेट करायला घ्याल त्याला आवर्जून तेल किंवा तूप लावून घ्या, म्हणजे वडी तुमची नंतर डिमोल्ड करताना सहजपणे डिमोल्ड करता येते. चला, मिश्रण गरम असतानाच लगेच वाटीच्या सहाय्याने थापून घ्यायचं. वाटीला मी हलकासा तुपाचा हात लावून घेतलाय, ज्यामुळे वाटी
अजिबातही मिश्रणाला चिटकत नाही. सहजपणे एकसारखे असे हे वडीचं मिश्रण थापलं जात आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर असं मिश्रण थापलं गेले. आता फक्त कडा आहेत त्या मी बोटाने एकसारख्या करते, कारण त्या वाटीने एकसारख्या होऊ शकत नाहीत. चला तर यावरती तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे अशा सुक्या गुलाबाच्या पाकळ्या घालू शकता किंवा अगदी काजू बदाम पिस्ता घालायचा असला तरीही घालू शकता. परंतु नाही घातलं तरी काही फरकच पडणार नाहीये, त्यामुळे मी नाही घातला, फक्त रोज पेटच घालून घेतलेत. चला आता वडी छानपैकी थापून झाली की हलकीशी थंड होऊ द्यायची. खूप जास्त पूर्ण थंड न करता हलकीशी कोमट असतानाच लगेच वड्या पाडायला घ्यायच्या. यामुळे काय होतं, नंतर पूर्ण वडी तुमची थंड झाल्यानंतर तुमच्या वड्या सहज अशा निघतात. वडीचं मिश्रण पूर्ण थंड झाल्यानंतर कधीही वड्या पडायला जायचं नाही. कोणतीही वडी असेल तरी गरम असतानाच त्याला अगोदर आकार देऊन घ्यायचा, म्हणजे आहे असा आकार आपल्याला भेटतो. तुम्ही चौकोनी किंवा त्रिकोणी कशाही आवडीप्रमाणे वड्या करू शकता. चला एक 20 ते 25 मिनिटे मिश्रण मी छान थंड करून घेतले आणि तुम्ही आता बघू शकताय किती सहजपणे वड्या निघतायत. वड्या काढत असताना सुरुवातीला कोपऱ्यावरच्या 1-2 वड्या काढून झाल्या की बाकीच्या वड्या तुमच्या अगदी सहज अशा निघतात. अशा चमच्याच्या सहाय्याने काढू शकता किंवा हाताने सुद्धा त्या सहज निघू शकतात. वडी काढल्यानंतर त्याच्या कडा हलक्याशा हातावरती दाबून घ्यायच्या, म्हणजे छानपैकी कडेलाही सुद्धा त्याला एकसारखेपणा यायला मदत होते. चला तर याच पद्धतीने सगळ्या वड्या मी छान अशा काढून घेते. रंग तुम्ही बघू शकताय अप्रतिम असा आलाय. जे आपण शेंगदाणे ओबडधोबड असे कुटून घेतले होते त्यामुळे काही दाणे जे मोठे राहिले ते छान वडीवरती उठून दिसत आहेत आणि जे बारीक झाले त्यामुळे वडीला छान असं बाइंडिंग आले. गुलाबाच्या पाकळ्यांमुळे तर रंग अप्रतिम असा दिसतोय. सगळ्या वड्या काढून मी इथे सर्व करून घेतल्यात. एक वडी मी तुम्हाला तोडूनही दाखवते. तुम्हाला बघूनच कळत असेल की किती कुटकुटीत अशी ही वडी झाली. अजिबातही वाटत नाही, चिवट नाही, अगदी तोंडात टाकताच विरघळणारी, तरीही खुसखुशीत आणि चवीला अतिशय खमंग. गुळाचं प्रमाण अतिशय प्रमाणबद्ध आहे. चव सुद्धा गोडी सुद्धा अगदी परफेक्ट अशी बॅलन्स राहते. चला तुम्ही सुद्धा या श्रावण महिन्यात ही शेंगदाण्याची बर्फी नक्की ट्राय करून बघा. तुमच्यासोबत तुमच्या घरातल्यांना सुद्धा खूप जास्त आवडेल. चला कशी वाटली आजची रेसिपी मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. बनवायला अतिशय सोपी आहे. प्रमाण फक्त लक्षात घ्या आणि सांगितलेल्या सगळ्या टिप्स आवर्जून फॉलो करा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, बनवायचं असेल तर सेव्ह करा, कोणाकडून बनवून घ्यायचं असेल तर शेअर करा आणि अशा सोप्या सुटसुटीत चविष्ट रेसिपींसाठी आपल्या शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच खाली दिलेल्या बेल आयकॉनलाही क्लिक करा, म्हणजे दररोज दुपारी 1:30 वाजता येणारी रेसिपी तुमच्याकडून मिस होणार नाही. आणि हो, फेसबुक आणि इंस्टाग्रामवरही आपल्या पेजला तुम्ही फॉलो करू शकता, कारण तिथेही नवनवीन रेसिपी मी दररोज तुमच्यासाठी घेऊन येत असते. भेटूया पुन्हा एकदा अशाच चविष्ट आणि खमंग रेसिपी सोबत. धन्यवाद.